तुमच्या किल्ल्यांच्या भरवशावर राहू नका, शरण या, नाहीतर तुमचा नाश निश्चित आहे, अशी उघड धमकी जयसिंगाने महाराजांना दिली होती. पण यावर महाराजांनी असा काही उलटा डाव टाकला की जयसिंग त्या भीतीनेच तहाला तयार झाला. जयसिंगाचा उंट पहाडावरून उतरून वाटाघाटीच्या मैदानात आला आणि महाराजांच्या सापळ्यात अडकला. पुरंदरच्या तहात दडलेले आहेत, अशक्य ते सहज शक्य करणारे महाराज. आणि महाराजांचे हे दर्शन आहे या भागात, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. पुरंदरच्या तहाची सर्व कलमे, त्यातील अटी आणि त्या तहातच दडलेला महाराजांचा विजय, हे सर्व आपण या आधीच्या 6 भागांतून पाहिलेले आहे. पुरंदरचा तह म्हणजे महाराजांची माघार, पराभव किंवा शरणागती नसून तो जयसिंगाचा आणि औरंगजेबाचाच पराभव कसा होता हे पुराव्यानिशी सिद्ध करणाऱ्या डिकोडिंग पुरंदर तह या मालिकेचा हा 7वा भाग आहे. या भागामध्ये महाराजांच्या बोलणी करण्याच्या सुरुवातीच्या प्रयत्नांना केराची टोपली दाखवणारा जयसिंग आहे. जयसिंगाची गर्विष्ठ आणि अहंकारी उत्तरे आहेत. यावर महाराजांचा सीधी उंगली से अगर घी ना निकले तो उंगली टेढ़ी करून घी काढणारा उलटा डाव आहे. आणि या एकाच फटक्याने सुतासारखा सरळ झालेला जयसिंग आहे. हे सर्व उलगडून सांगणारा, अजूनही सांगायचा राहिलेला, मुद्दाम बाजूला ठेवलेला कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराजांनी हे सर्व कसे साध्य केले. महाराज जयसिंगासमोर झुकले असे वाटत असतानाच प्रत्यक्षात मात्र जयसिंग आणि औरंगजेबच महाराजांसमोर कसे झुकले. जयसिंग तहाला का तयार झाला, यामागील अंधारातच राहिलेल्या घटना कोणत्या, पुरंदर तहाचा नेमका उलटा अर्थ का प्रचलित झाला, या प्रश्नांची उत्तरे पुरंदर तहाची दुसरी बाजू समोर आणतील. आणि या भागात आपण तेच तर जाणून घेणार आहोत. औरंगजेबाने उघडपणे जयसिंगाला शिवाचा नाश करण्याची मुख्य कामगिरी सांगून दिल्लीहून रवाना केले होते. हा जयसिंग आपले स्वराज्य नष्ट करून आपल्याला संपवण्यासाठी येत आहे हे महाराजांना सुद्धा त्यावेळीच समजलेले होते. हे भयंकर मोठे संकट कसे हाताळायचे हे महाराजांनी अगोदरच ठरविले होते. जयसिंग बुरानपूर मार्गे औरंगाबादला आला आणि सोबतच्या अफाट मोगली लष्करासह तो पुण्याच्या रोखाने निघाला. पुण्याच्या उत्तरेला 50 किलोमीटरवर असलेल्या पाबळ या गावी जयसिंग पोहोचला. इथून पुढे काय झाले ते जयसिंगाच्याच शब्दात आपण पाहूया. जयसिंग औरंगजेबाला लिहितो, बादशाही लष्कर पाबळ जवळ आल्यावर शिवाच्या प्रतिनिधींनी मला भेटायला सुरू केले. यानंतर पुन्हा मी पुण्याला पोहोचेपर्यंत त्या प्रतिनिधींनी माझ्याकडे शिवाची पत्रे 2दा आणली, पण मी काहीही उत्तर दिले नाही आणि त्यांना निराश करून परत पाठविले. हा होता महाराजांच्या डावपेचांचा पहिला टप्पा. जयसिंग पुण्याला पोहोचण्याआधीपासूनच आणि त्याचे आक्रमण सुरू होण्यापूर्वीच महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते, पण जयसिंगाने तिकडे साफ दुर्लक्ष केले होते. यानंतर काय झाले ते जयसिंग असे सांगतो. जेव्हा त्याने म्हणजे शिवरायांनी कर्माजी नावाच्या विश्वासू अधिकाऱ्यासोबत एक मोठे हिंदी पत्र पाठविले आणि त्या कर्माजीने मला फक्त एकदा या पत्रातील मजकूर वाचा आणि उत्तर देण्याचा मोठेपणा दाखवावा अशी पुन्हा पुन्हा विनंती केली, तेव्हा मी शिवाने काय लिहिले आहे ते ऐकून घेतले. त्या पत्राचा मतितार्थ असा होता, मी म्हणजे शिवराय पादशाही उंबरठ्यावरचा उपयुक्त सेवक आहे आणि माझ्याकडून अनेक सेवा घेता येतील. अवघड वाटा आणि खडकाळ भूभाग असलेल्या डोंगराळ भागात कठीण श्रम करण्यापेक्षा बादशाही फौज विजापूर काबीज करण्याकडे वळली तर तो मार्ग म्हणजे पर्याय उत्तम ठरेल. इथे महाराजांनी काय केले आहे तर जयसिंगाचे आक्रमण सुरू होण्यापूर्वीच त्याच्याशी एकतर्फी संपर्क अनेकदा अगदी चिकाटीने करून अखेर त्याला आपले म्हणणे किमान ऐकून तरी घ्यायला तयार केले आणि नंतर त्याला आपण बादशहाला मदत करायला तयार आहोत असे सांगून वर जयसिंगाला स्वतःहूनच सल्ला दिला आहे की माझ्या डोंगराळ मुलखापेक्षा विजापूर काबीज करणे तुम्हाला सोपे आहे.
अगदी उघड शत्रू म्हणून महाराजांचे स्वराज्य नष्ट करायला आलेल्या जयसिंगाला थेट असला सल्ला न मागताच देऊन त्याच्या डोक्यात विजापूरवरील आक्रमणाचा पर्याय घुसवून महाराजांनी त्यांच्या डावपेचाचा दुसरा टप्पा पार केला होता. पण शिवाचा नाश करा ही औरंगजेबाची आज्ञा त्याचा एकनिष्ठ सेवक असलेला जयसिंग कसा विसरेल. त्याने शिवरायांना उत्तर लिहून पाठविले, अगणित अशी बादशाही फौज तुमच्याच विरुद्ध नेमण्यात आलेली आहे. स्वतःच्या डोंगरी आणि खडकाळ भूमीचा तुम्ही भरोसा धरू नका. परमेश्वराच्या इच्छेने आमचे बादशाही लष्करातील आक्रमणकारी सैन्य ती भूमी घोड्यांच्या टापांखाली धुळीशी सपाट करतील. जर तुम्हाला तुमचा जीव आणि सुरक्षितता हवी असेल तर तुमच्या कानात बादशाही दरबाराच्या गुलामांच्या सेवेची कडी अडकवून घ्या. तुमच्या मनातून तुमच्या टेकड्या आणि किल्ले दूर करा, काढून टाका. नाहीतर तुमचे जे काही होईल ती तुमच्याच कर्माची फळे असतील. इथे जयसिंग उघडपणे महाराजांना थेट इशारा देतोय की निमूटपणे शरण या, नाहीतर तुमचा नाश निश्चित आहे. पण महाराजांनी मात्र असला निरोप मिळून सुद्धा जयसिंगाला पुन्हा पुन्हा आणखी पत्रे पाठविली. याबाबत पुढे जयसिंग म्हणतो, अशा प्रकारचे उत्तर मिळून सुद्धा त्याने मला वारंवार आणखी पत्रे पाठविली. त्याने मला अगदीच कमी खंडणी किंवा नजराना आणि 1-2 ठिकाणे देण्याचा प्रस्ताव पाठविला, पण तो मला विशेष मोलाचा वाटला नाही. मी त्याला पुन्हा माझे पहिलेच उत्तर पाठविले. जयसिंग आणि महाराजांची ही पत्रापत्री होईपर्यंत जयसिंगाने पुरंदरला वेढा घालून पुरंदरला लागूनच असलेला शेजारचा रुद्रमाळ म्हणजे वज्रगड हा किल्ला जिंकून घेतला होता आणि महाराजांच्या या भागातील जवळपासच्या मुलखात जयसिंगाच्या फौजा भयंकर नासधूस, जाळपोळ, लुटालूट करून खेड्यापाड्यांचा, शेताभातांचा विध्वंस करीत होत्या. लवकरच जयसिंगाने पुरंदरगडाचे 5 बुरुज आणि 1 तटबंदी कब्जात घेतली. महाराजांच्या नोकरीतील लोकांना महाराजांपासून फोडायचे प्रयत्न चालू केले. पण यावेळी महाराजांनी असा एक डाव टाकला की जयसिंगाचे पूर्ण धोरणच बदलून गेले. तो अख्खा गेम महाराजांनी इथेच फिरविला होता. हे कसे झाले ते स्वतः जयसिंग औरंगजेबाला त्याच्या पत्रातून असे सांगतो. या अशा प्रकारच्या परिस्थितीत शिवाने पुढील 2 पैकी एक पर्याय निवडायचे ठरविले आहे. पहिला, तो मला प्रस्ताव सादर करेल आणि त्याचा जीव आणि मिळकत वाचविण्याची याचना करेल. जर हे स्वीकारले जातील तर यापेक्षा उत्तम काहीच असणार नाही. जर असे झाले नाही तर तो दुसरा पर्याय म्हणजे मार्ग पत्करेल. तो म्हणजे विजापुरी तळ कोकणातील काही भाग तो आदिलशहाला देईल, त्याला सामील होईल आणि मोगलांना विरोध करेल. इथे आपल्याला जयसिंगाची पूर्वीची कठोर भाषा आणि त्याचे धोरण सुद्धा बदलत चालल्याचे स्पष्ट दिसते. तो औरंगजेबाला सांगतोय, स्वतःच्या बचावासाठी शिवराय जो प्रस्ताव देतील तो आपण स्वीकारणेच योग्य ठरेल. नाहीतर ते आदिलशहाला सामील होऊन आपल्या विरुद्ध युद्ध करतील. जयसिंगाने त्याचा पवित्रा असा आणि इतक्या अचानक का बदलला, म्हणजे तो तहाच्या बाजूकडे का झुकला, याचे कारण याच मजकुराच्या पुढे आहे. यात जयसिंग औरंगजेबाला लिहितो, विश्वासू गुप्तहेरांनी अशी बातमी आणली आहे की विजापूरच्या सुलतानाने शिवाला शक्य असेल ती सर्व प्रकारची मदत देण्याचे वचन गुप्तपणे दिले आहे आणि बादशाही फौजा तळ कोकणात शिरू नयेत म्हणून तो स्वतःचे सैन्य तिकडे तैनात करीत आहे. हा होता महाराजांचा तिसरा आणि हुकमी डाव. जयसिंग तहाला तयारच होत नाही, उलट त्याचे हल्ले थांबण्याचे काही चिन्ह सुद्धा दिसत नाही. हे लक्षात येताच महाराजांनी सुद्धा त्यांची सुरुवातीची समोपचाराची चाल एकदम बदलून उलटा डाव टाकला होता. महाराजांनी आदिलशहाशी समेट करण्याची चाल खेळून जयसिंगाविरुद्ध आता उघड संघर्षाचा म्हणजे युद्धाचा पवित्रा घेतला होता. तुझ्या नागदुऱ्या काढण्यात काहीच अर्थ नाही, आता तुला माझी ताकदच दाखवतो, अशी थेट वॉर्निंग जयसिंगाला देऊन महाराजांनी तशी तयारी सुद्धा चालू केली होती.
महाराजांच्या या अनपेक्षित धक्क्याने तहाच्या बाजूला झुकू लागलेला जयसिंग पूर्णपणे तहाच्या बाजूला पडला. इथे जयसिंगाला महाराजांनी बरोबर बाटलीत उतरवले होते. म्हणजे आदिलशाहीशी संगनमत करून आता उलट महाराजांनीच जयसिंगावर 2 पैकी 1 पर्याय स्वीकारण्याची वेळ आणली होती. पहिला पर्याय म्हणजे जयसिंगाने महाराज आणि आदिलशहा यांच्या संयुक्त आघाडीशी, त्या संयुक्त सैन्याशी युद्ध करणे, आणि दुसरा म्हणजे महाराजांशी वाटाघाटी करून तह कायम करून त्यांना आदिलशहापासून दूर करून आपल्या बाजूला आणणे. आता हीच बाब जयसिंग औरंगजेबाला कशी पटवून देतो ते बघा. जयसिंग औरंगजेबाला लिहितो, जेव्हा मला हे समजले, म्हणजे महाराज आणि आदिलशहा यांची एकी होत आहे हे समजले, तेव्हा झटकन आणि तीव्रतेने माझ्या हे लक्षात आले की शिवाची निराशा म्हणजे उपेक्षा करण्याचा परिणाम केवळ म्हणजे निश्चितपणे त्याला आदिलशहाला सामील होण्याकडे ढकलण्यातच होईल. हे खरे आहे की या 2 दुष्ट वाईट सत्ताधाऱ्यांना जिंकणे बादशाही फौजांना फार अवघड नाही. पण जर पॉलिसीने म्हणजे धोरणीपणाने एखादी बाब साध्य करणे शक्य असेल तर आपण उशीर का करावा? थोडक्यात महाराजांच्या विरुद्ध युद्ध करण्यापेक्षा आपण त्यांच्याशी बोलणी करावी, असे आता जयसिंग औरंगजेबाला सांगत आहे. म्हणजेच तह करण्यासाठी पुढाकार आता जयसिंगानेच घेतला होता. आपण समजतो तसे महाराज स्वतःहून त्याला शरण गेलेलेच नव्हते. आता हे असे सांगता येते, शिवराय आणि आदिलशहा हे एक झाले तर ते आपल्याला फार जड जाईल. या शिवरायांनी उगारलेल्या बडग्याच्या धास्तीने यशाचे तूप खायला उतावीळ झालेला जयसिंगाचा उंट आता पहाडावरून खाली उतरून वाटाघाटीच्या मैदानात आला होता. महाराजांनी त्यांच्यावर आलेले जयसिंगाच्या आक्रमणाचे संकट या एकाच झटक्यात जागेवर थोपवले होते. इथे एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे महाराज आणि आदिलशहा हे एक झाले आहेत ही जयसिंगाला मिळालेली गुप्त बातमी आहे. याबाबत महाराज आणि आदिलशहा यांच्यात बोलणी, वाटाघाटी, करार मदार वगैरे झाल्याचा दुसरा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे कदाचित ती महाराजांनी पसरविलेली अफवा सुद्धा असू शकते. तसे असेल तर महाराजांनी जयसिंगाला साफ मूर्खात काढले असेच म्हणावे लागेल. पण ती गुप्त बातमी म्हणजे अफवा असली तरी किंवा नसली तरी महाराजांची हीच बिनतोड चाल पुरंदरच्या तहाला जयसिंग तयार होण्यामागील खरे कारण आहे. पण नेमके याकडेच दुर्लक्ष झाल्याने पुढच्या सर्व घटनांचा अर्थ आजवर चुकीचा लावला गेला आणि महाराज स्वतःहून जयसिंगाला शरण गेले आणि त्यांनी तहाची याचना केली असला बिनबुडाचा समज जन्माला आला. या समजुतीमागील एक कारण म्हणजे आपण सुरुवातीच्या भागापासून पाहिलेली महाराजांची अतिव नम्रतेची भाषा आणि जयसिंगाची अहंकारी भाषा. पण हे सर्व जयसिंगाने औरंगजेबाला लिहिलेले आहे. मोगलांची दरबारी भाषेची रीत अशीच होती, म्हणजे प्रत्येक बाबतीत बादशहाला फार मोठेपणा आणि त्याच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांना कमीपणा, हीनपणा येईल असाच मजकूर लिहिला जाईल. जयसिंगाला सुद्धा ते बंधन पाळणे अपरिहार्य होते, अटळच होते. अर्थात जयसिंगाने महाराजांची मूळची, त्यांची खरी भाषा मोगलांच्या दरबारी पठडीत बसवली होती आणि हे सर्व जयसिंग पत्रातून औरंगजेबाला कळवत असल्यामुळे त्या पत्रांमध्ये महाराजांची भाषा अत्यंत नम्रतेची अशी दिसते. दुसरे कारण म्हणजे जयसिंगाला तहाच्या बैठकीपर्यंत खेचण्यासाठी महाराजांनी नम्रतेचा आव मुद्दाम आणला नव्हता. हे कशावरून समजायचे? या दोन्ही बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने जयसिंगाला फुकटचा मोठेपणा दिला गेलेला आहे. पण जयसिंगाचेच पत्र जेव्हा मुख्य मुद्दा सांगते तेव्हा हा समज पूर्ण मोडीत काढते, उद्ध्वस्त करते. महाराजांची या पुढची चाल तर अशी काही अफलातून आहे की महाराज फक्त मोगले आक्रमण थोपवून थांबले नाहीत, तर त्या आक्रमणाचा ओघ, रोख दुसरीकडेच वळवून महाराजांनी मोगलांपासून स्वतःला सुरक्षित करून टाकले होते. तो धोकाच नाहीसा केला होता. कसे ते आता बघूयात. औरंगजेबाला आपण शिवरायांना विजापूरशी युती करायला भाग पाडू नये
असे सांगितल्यानंतर पुढे जयसिंग म्हणतो, 20 मे रोजी पंडित नावाचा शिवाचा गुरु गुप्त राजदूत किंवा प्रतिनिधी म्हणून आला. त्याने मला शिवाच्या अटी सांगितल्या. इथे तहासाठीच्या अटी आधी शिवरायांनी घातल्या होत्या. हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर उघड होतो. जयसिंग पुढे म्हणतो, यावर मी उत्तर दिले, मला बादशहाने शिवाशी वाटाघाटी करण्याची परवानगी दिलेली नाही. मी उघडपणे त्याच्याशी बोलणी करू शकत नाही. पण शिवा जर विनाशस्त्र येऊन गुन्हेगार विनंती करतात त्याप्रमाणे माफीची प्रार्थना केली तर कदाचित बादशाही कृपा त्याच्यावर होईल. यावर पंडिताने परत जाऊन शिवा त्याच्या मुलाला वरील प्रमाणे पाठवील असा निरोप घेऊन आला. त्यावर मी म्हणालो, त्याच्या मुलाचे येणे योग्यही नाही आणि मान्य करण्यासारखेही नाही. यावर शिवाने विनंती केली की ठीक आहे, जर तुम्ही उघडपणे मला वचन आणि सुरक्षिततेची हमी देऊ शकत नसाल तर तसे वचन तुम्ही खाजगीमध्ये द्या, जेणेकरून त्या विश्वासावर मी तुमच्याकडे येऊ शकेन. यानंतर जयसिंगाने महाराजांना हवी असलेली शपथ दिली. वकिलामार्फत जयसिंगाशी प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वी हे असे सर्व घडले असे जयसिंग सांगतो आहे. औरंगजेबाला आपण शिवाला आदिलशहाशी युती करायला भाग पाडू नये असे कळवून जयसिंगाने 3 वेळा त्याच्या छावणीत महाराजांच्या वकिलाची भेट घेतली. अखेर जयसिंगाने मी त्यांच्याशी खाजगीत बोलणी करीन, त्यांना सुरक्षित परत जाऊ देण्याचे वचन देतो अशी खात्री दिल्यावर आणि तसे प्रत्यक्ष वचन दिल्यावर महाराज जयसिंगाच्या भेटीसाठी 11 जून 1665 रोजी त्याच्या छावणीत आले. त्यानंतर पुढे काय काय झाले, पुरंदरचा तह कसा आकाराला आला, त्यातील अटी कलमे आणि त्यांचा खरा अर्थ काय, हे सर्व आपण या आधीच्या 6 भागांतून जाणून घेतलेलेच आहे. या सर्व घटनांमधील महाराजांची औरंगजेबाकडे क्षमा याचना, नम्रतेची वर्तणूक, औरंगजेबाचे हुकूम पाळण्याचे मान्य करणे, औरंगजेबाच्या फरमानाला मोठा सन्मान देणे, याच्या जयसिंगाने केलेल्या वर्णनात खरोखरच किती अर्थ आहे ते मी शेवटी सांगणारच आहे. तो तसा फार महत्वाचा विषय नसून पुरंदरच्या तहातील दोन्ही बाजूंना बंधनकारक असलेली कलमे हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपण त्याकडे लक्ष देऊया. महाराज आणि जयसिंग यांच्या भेटीत तहाच्या वाटाघाटी झाल्यावर जयसिंग औरंगजेबाला पुन्हा एकदा तहामागील मुख्य कारण, कळीचा मुद्दा सांगतोय तो असा. विनम्र शिवाच्या प्रस्तावाबाबत म्हणजे अटींबाबत रिअल फॅक्ट्स म्हणजे खरी वस्तुस्थिती अशी आहे की आपण आधी शिवाच्या मदतीने विजापूरला उखडणे, उलथून टाकणे यापेक्षा उत्तम काय असू शकेल. म्हणजे शिवरायांनीच आधी त्याला सांगितलेला पर्याय जयसिंग पुन्हा एकदा औरंगजेबाला पटवून देतोय आणि यानंतर आलेल्या पुरंदर तहाच्या औरंगजेबाच्या अधिकृत फरमानात पुढील वाक्य आहे, जेव्हा जयसिंग विजापूरवर आक्रमण करेल तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या योग्य तितक्या म्हणजे पुरेशा सैन्य तुकड्या घेऊन जयसिंगाला मनापासून सहकार्य करावे आणि त्याला कामगिरी बजावून संतुष्ट करावे. म्हणजे पुरंदरच्या तहानुसार आता महाराज जयसिंगाच्या विजापूर जिंकण्यासाठीच्या मोहिमेत म्हणजेच मोगलांच्या आदिलशाही विरुद्धच्या आक्रमणात जयसिंगासोबत ससैन्य भाग घेणार होते. पुरंदरच्या तहातील ही अट आपल्याला स्पष्ट सांगते की जयसिंगाला वाटाघाटीसाठी तयार व्हायला लावून महाराजांनी त्यांच्या विरुद्धचे मोगली आक्रमण तत्काळ थोपवले होते आणि आता वरच्या अटीने मोगलांच्या आक्रमणाचा संपूर्ण रोख विजापूरच्या आदिलशाहीच्या दिशेने वळला होता. महाराजांच्या विरुद्ध लढण्याचा विषय संपुष्टात आल्याने मोगली फौजेला विजापूरवर हल्ला करण्याची आज्ञा औरंगजेबाने दिली आणि इकडे महाराजांचे पुरंदर तहात औरंगजेबाला दिलेला मुलूक वगळून उरलेले सर्व स्वराज्य आपोआपच सुरक्षित झाले. या शिवस्वराज्यात होता तब्बल 56 किल्ल्यांसह 5 लाख होणांचा मुलूक. महाराज त्या आक्रमणात मोगलांना सामील का झाले याचे उत्तर तर तहाच्या त्याच कलमात आहे. विजापुरी बालाघाटातील 5 लाख होन उत्पन्नाचा प्रदेश महाराजांना हवा होता. मोगलांचे आक्रमण सुरू झाले की त्याचा फायदा घेऊन तो विशिष्ट मुलूक आदिलशहाकडून जिंकून घेणे महाराजांना सोपे जाणार होते.
यासाठी वेळ पडलीच तर जयसिंग महाराजांच्या मदतीला होताच. आणि हा मुलूक महाराजांनी जिंकून घ्यायला स्वतः औरंगजेबानेच महाराज भविष्यात देणार असलेल्या रकमेच्या मोबदल्यात आधीच मान्यता देऊन टाकली होती. मोगली आक्रमणाला चलाखीने तहाचा बांध घालून हुशारीने त्याची दिशा विजापूरकडे वळवून मोगल आदिलशाही संघर्षाचा फायदा घेत मोगलांना तहातील अटींनुसार मदत करीत स्वतःचे 5,00,000 होनांचे स्वराज्य पूर्ण सुरक्षित ठेवून त्यात आणखी 5,00,000 होन उत्पन्नाच्या प्रदेशाची भर घालून स्वराज्याचा मुलूक आणि उत्पन्न दुप्पट करण्याची महाराजांची ती योजना म्हणजे पुरंदर तहाच्याच पोटात दडलेला महाराजांचा अवाक करणारा डाव होता. पण दुर्दैवाने तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही आणि याला कारणीभूत ठरला होता औरंगजेबच. विजापूरवरील मोहीम सुरू असतानाच जयसिंगाच्या सांगण्यावरून महाराज आग्र्याला गेले. औरंगजेबाने तिथे महाराजांना कैद केले. यामुळे इकडे महाराष्ट्रात महाराजांचे लोक जयसिंगापासून दूर झाले. विजापूरच्या आदिलशाही सैन्याने जयसिंगाला पराभवाचा तडाखा दिला आणि विजापूर जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळाले. महाराजांना आग्र्यामध्ये कैदेतच मारण्याचा औरंगजेबाचा बेत महाराज अतर्क युक्ती योजून त्या कैदेतून निसटून गेल्याने फसला आणि हीच घटना भविष्यातील औरंगजेबाच्या आणि मोगली सल्तनतीच्या नाशाची सुरुवात ठरली. हे सर्व अर्थात नंतर घडलेले आहे, पण त्यामुळे पुरंदर तहातील त्या कलमातील महाराजांचा मुख्य हेतू स्वतःचे स्वराज्य दुप्पट करण्याचा होता या वास्तवाला काहीच फरक पडत नाही. महाराजांना तो 5,00,000 होन उत्पन्नाचा मुलूक त्यावेळी म्हणजे पुरंदर तहानंतर मोगलांशी युती असताना मिळालाच नव्हता आणि त्यामुळेच महाराजांनी औरंगजेबाला द्यायचे मान्य केलेले वार्षिक 3,00,000 होन कधीच दिले नाहीत. पुरंदर तहातील ते कलम अशा प्रकारे कधीच पूर्ण झाले नाही. ते साफ रद्दच होऊन गेले. पुरंदरचा तो तह पुढची 5 वर्षे अंमलात राहिला. 1670 साली औरंगजेबानेच पुरंदरचा तह मोडला. पुरंदर तहाचे अस्तित्व संपले आणि पुढच्या केवळ 5च महिन्यात महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध जबरदस्त आक्रमण करून पुरंदर तहात मोगलांना दिलेले सर्व 20 किल्ले जिंकून त्यांच्या स्वराज्यात घेतले. आता काही मुख्य प्रश्नांची उत्तरे आपण सारांशाने पाहूयात. पहिला प्रश्न, औरंगजेबाने जयसिंगाला महाराजांचा समूळ नायनाट करायला का पाठविले? तर महाराजांचे 1657 ते 1665 पर्यंतचे मोगलांवरील विजयी आक्रमण, जुन्नर नगरची लूट, शाहिस्तेखानाचा पराभव आणि सुरतेची महाराजांनी केलेली लूट याचा बदला घेणे औरंगजेबाला भागच होते. दुसरा प्रश्न, महाराजांनी स्वतःहून आधी जयसिंगाशी बोलणी करण्याचे प्रयत्न का चालू केले? तर जयसिंग फक्त आपल्यालाच नष्ट करायला येत आहे हे महाराजांना माहिती होते. त्याला स्वराज्यात घुसण्याआधीच त्याने हल्ले चालू करण्यापूर्वीच त्याला रोखावे हा महाराजांचा पहिला हेतू होता. 1660 सालापासून पुढची 3 वर्षे पुणे भाग शाहिस्तेखानाच्या अंमलाखाली रगडला गेला होता. नंतर वर्ष दीड वर्ष जसवंत सिंग हा औरंगजेबाचा सरदार इथे होता. त्यानंतर जयसिंग आला. जयसिंगाने आल्याबरोबर महाराजांच्या सर्व शत्रूंना महाराजांच्या विरुद्ध उठविणे, महाराजांच्या सैन्यातील आणि किल्ल्यावरील लोकांना फितूर करून आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न करणे हे प्रकार चालू केले. महाराजांच्या पुण्याच्या आसपासच्या भागाची नासधूस करून, खेडी लुटून जाळून, सामान्य रयतेला बेहाल करून उद्ध्वस्त करण्याचे सत्र चालू केले. हे सर्व फार काळ चालू राहू देणे धोक्याचे आणि रयतेच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे हे महाराजांना कळत होते. आपल्या स्वराज्याची ही गेल्या 5 वर्षापासून चालू असलेली नासाडी थांबविणे हा महाराजांचा दुसरा हेतू होता. जयसिंगाला तहासाठी तयार व्हायला भाग पाडून त्याला वाटाघाटीत गुंडाळून त्यात आपला जास्तीत जास्त फायदा करून घेणे हा महाराजांचा तिसरा हेतू होता. तिसरा प्रश्न, जयसिंग तहाला का तयार झाला? तर महाराज आणि आदिलशहा हे एक झाले तर ते आपल्याला फार जड जाईल हे जयसिंगाला माहिती होते. हे पहिले कारण होते. दुसरे कारण, तह करून महाराजांना आपल्या पक्षात घेतले तर त्यांच्या मदतीने आपण आदिलशाही सहज जिंकू असे जयसिंगाला वाटत होते. महाराज अनेक किल्ले आणि काही मुलूक द्यायला
तयार झाले होते हे होते तिसरे कारण. चौथे कारण आणखीनच महत्वाचे आहे. 20-25 हजारांच्या अफाट मोगली फौजेच्या सुसज्ज तोफखान्यासह केलेल्या जोरदार हल्ल्यांना नाकाम करीत पुरंदरगड जेमतेम 3-4 हजार सैन्यानिशी गेले 2.25 महिने झुंजतच होता. आटोकाट प्रयत्न करून सुद्धा मोगलांना पुरंदर जिंकता येत नव्हता. महाराजांच्या मावळ्यांचा भयंकर प्रतिकार आणि प्रतिहल्ला कसा असतो हे तर मुरारबाजींनी दिलेर खानाला आणि जयसिंगाला सुद्धा प्रत्यक्षच दाखवून दिले होते. महाराजांचा फक्त एक किल्ला जिंकणे किती महाकठीण आहे हे जयसिंगाला पुरते समजले होते. याआधी चाकणचा सपाट जमिनीवरचा एखाद्या गढी इतका चिमुकला भुईकोट फक्त काही शेकडा मावळ्यांनी, अंदाजे 600 ते 900 मावळ्यांनी शाहिस्ते खानाच्या 20 हजाराच्या फौजेविरुद्ध आणि तोफखान्याविरुद्ध तब्बल 56 दिवस कसा लढविला होता हे ताजे उदाहरण जयसिंगाची अक्कल ठिकाणावर आणणारे असेच होते. आधी महाराजांना तुमचा डोंगराळ प्रदेश आम्ही तुडवून धुळीस मिळवू, तुमच्या किल्ल्यांच्या भरोश्यावर तुम्ही राहू नका असे गर्विष्ठ उत्तर देणाऱ्या जयसिंगाला महाराजांच्या आमच्या डोंगराळ मुलखाची अभिलाषा धरू नका या वाक्याचा अर्थ पुरंदरगडाने नीट समजावून सांगून जयसिंगाचा तोरा पार उतरवला होता. जयसिंगाच्या आक्रमणापूर्वी महाराजांच्याकडे 76 किल्ले होते हे आपण या आधीच्या भागातून पाहिलेलेच आहे. जयसिंगाने वेढलेले पुरंदर आणि वज्रगड हे 2 किल्ले सोडले तरी यावेळी 74 किल्ल्यांसह शहापूर ते मालवण हा संपूर्ण कोकण प्रांत तसेच मावळ प्रांतासह घाटावरचा काही भाग महाराजांच्या स्वराज्यात होता. महाराजांनी जर तह न करता जयसिंगाशी सर्वंकष आरपारचे युद्ध सुरू केले असते तर 74 किल्ल्यांच्या मजबूत आधारावर जयसिंगाला पराभूत करणे महाराजांना फार अवघड नव्हते. शिवस्वराज्यात 1660 पासून 1663-64 पर्यंत लाखभराच्या फौजेसह मुक्काम ठोकलेला शाहिस्ते खान आणि त्यानंतर पुणे भागातच असलेला जसवंत सिंग यांना अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा गेल्या 5 वर्षात चाकणचा छोटा भुईकोट वगळता महाराजांचा एकही किल्ला जिंकता आला नव्हता हे जयसिंगाला माहिती होते. 1665 साली 80 हजारांची मोगली फौज घेऊन आलेल्या जयसिंगाला महाराजांच्या किल्ल्यांची लढाऊ ताकद तर एका पुरंदरगडानेच दाखवून दिली होती आणि असेच महाराजांचे आणखी 74 किल्ले जिंकणे हे अवघडच नव्हे तर अशक्य आहे. महाराजांनी लढायचेच ठरविले तर त्यांच्या त्या किल्ल्यांचा फक्त प्रतिकारच नव्हे तर त्यासोबतच महाराजांच्या फिरत्या सैन्याचे प्रतिहल्ले आपल्या मोगली फौजेचा सर्वनाश करण्याइतके जबरदस्त ताकदीचे आहेत हे जयसिंगाच्या अगदी नीट लक्षात आले होते. या सर्व कारणांमुळे जयसिंग तहाला तयार झाला होता. म्हणजे महाराजांविरुद्ध महाराजांच्याच मुलखात महाराजांच्याच किल्ल्यांशी लढणेच नको, उगीच हात दाखवून अवलक्षण करून घ्यायलाच नको. त्यात आणि महाराज आणि आदिलशहा एक झाले तर ते आपल्याला भलतेच जड जाणार. त्यापेक्षा महाराजांच्या मदतीने विजापूर जिंकून घेऊन ती मोहीम फत्ते करून मोठ्या यशाचा मानकरी व्हायला आतून उतावीळ झालेला जयसिंग तहाला तयार झाला होता. त्यातच महाराज औरंगजेबाला काही मुलुखानी किल्ले देणार आहेत, हाच आपला फार मोठा विजय आहे असे जयसिंग समजत होता. पुरंदर तहाच्या याच पार्श्वभूमीवर या तहाने नेमका फायदा कुणाचा झाला, तो कसा, कितपत आणि का झाला याचा हिशोब मांडणे आता सहज शक्य आहे आणि ते आपण करणार आहोत यानंतर येणाऱ्या 8व्या भागात. त्यात आपण महाराजांनी घातलेल्या अटी आणि जयसिंगाच्या अटी यातून औरंगजेबाच्या आणि महाराजांच्या झालेल्या फायदा नुकसानीचा लेखाजोखा पाहणार आहोत. कुणी काय कमावले आणि गमावले याचा तो हिशोब पुरंदर तहाचे खरे वास्तव स्वरूप दाखवूनच देईल. मित्रांनो, डी कोडिंग पुरंदर तहचा हा 7वा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. यानंतर येणारा 8वा भाग तर तुम्ही पाहालच, पण या आधीचे 6 भाग सुद्धा तुम्ही अजून पाहिले नसतील तर ते जरूर पहा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या भागांच्या व्हिडिओंची लिंक न चुकता शेअर करा. व्हिडिओ लाईक करा, तसेच
येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.